चोराच्या मनात चांदणं असतं, त्या पद्धतीने ते बोलत आहेत. आणि आता राज्यातली दुसरी अत्यंत महत्त्वाची बातमी ती आहे अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातली. वर्षा बंगला म्हणजेच आपल्या मुख्यमंत्र्यांचं सरकारी निवासस्थान. इथे होणाऱ्या बैठकांना विशेष महत्त्व असतं. तुम्हाला लक्षात आलंच असेल की मी कोणत्या बैठकीविषयी बोलतेय. 2 दिवसांपूर्वी वर्षा बंगल्यावरती राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. बरं, त्याच दिवशी त्याच वेळी दुसऱ्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटीलही होते. आता इतके मोठे नेते एकाच वेळी वर्षा बंगल्यावरती आल्यामुळे चर्चा तर होणारच होती आणि तसंच झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी जयंत पाटलांनी आपलं स्पष्टीकरण दिलं आणि तटकरे पटेलांची भेटही झाली नाही असा दावा करून टाकला. बरं, त्यानंतर तटकरेंनीही सांगितलं की जयंत पाटलांची भेट झाली नाही, त्यामुळे या भेटीचा विषय संपला होता. मग आज यावरून तटकरेंना पत्रकार परिषद का घ्यावी लागली? तर त्याचं कारण आहे तटकरे आणि पटेलांनी मुख्यमंत्र्यांसोबत जी भेट घेतली त्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनाच या बैठकीची माहिती नव्हती. आता जर पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला संधारात ठेवून पक्षातल्या सर्वात मोठ्या अशा 2 नेत्यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तर चर्चा होणारच. त्यामुळे जशी ही बातमी समोर आली तसं सुनील तटकरेंनी तातडीची पत्रकार परिषद घेतली. सुनेत्रा पवारांसोबत उत्तम समन्वय असल्याचा दावा केला आणि प्रत्येक गोष्ट त्यांच्या माहितीच असल्याचं त्यांनी सांगितलं. याबाबतची राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना माहिती दिली त्यांना माहिती न देता नाही, हा प्रश्न पक्षांतर्गत आहे. बहिणींच्या माहितीकरता सांगणं आवश्यक आहे. ते नियमितपणाने आम्ही सांगत असतो. आमचा संवाद ट्युनिंग अतिशय उत्तम आहे. देश सांगणं आवश्यक आहे ते नक्कीच सांगतो असं म्हणत असताना तटकरेंनी विषयावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. इतकंच नाही तर कालच्या भेटीविषयी सुनेत्रा पवारांना माहिती दिल्याचे संकेतही दिले. पण 37 मिनिटांच्या पत्रकार परिषदेमध्ये आणखीन 2 वेळा तटकरेंनी याच विषयावरनं 2 वक्तव्य केली, तीही ऐका. मी खासदारी आहे. माझ्या लोकसभा मतदारसंघात अनेक विकासाची कामं असतात. मुख्यमंत्र्यांची प्रत्येक वेळची भेट ही काय राजकीय भेट अशातला काय भाग नाही. माझ्या लोकसभा मतदारसंघातील काय कामं आहेत, माझी दिल्लीच्या स्तरावरती काही प्रस्ताव राज्य सरकारकडनं पाठवायचे आहेत. अशा वेळेला प्रत्येक गोष्ट ज्ञात असणं करणं अभिप्रेतच नाही आहे. ज्या वेळेला राजकीय विषय पक्षाशी निगडीत येईल त्यावेळेला परस्परांच्या जो चर्चा करूनच आम्ही भेटत असतो. उदाहरणार्थ काही वेळेला काही बाबींच्या बाबतीमध्ये राजकीय कारणासाठी मला मुख्यमंत्र्यांना भेटायचं असेल तर त्याची माहिती बहिणींना असते. ज्यावेळेला माझ्या लोकसभा मतदारसंघातील काही कामाचा विषय असेल त्यावेळेला असणं अभिप्रेत आहे नाही, काही कारण नाही. त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेला भेटत असतो त्यावेळेला भेटीमागचा तपशील जो आवश्यक असतो तो माझ्याकडनं सांगितला जात असतो. भेट माझ्या लोकसभा मतदारसंघातील काय कामाच्या बाबतीमध्ये होती. मी वेळ आदल्या दिवशी पण मागितली होती, पण आदल्या दिवशी त्यांची कोर कमिटीची बैठक होती म्हणून ती शक्य नाही झालं. प्रफुल्लबाईंनी त्यांच्याकडचे काय मुद्दे होते त्याच्यावरती वेळ मागितली होती. ते योगायोगाने प्रफुल्लबाई का आले तर त्यांना रात्री मध्यरात्री ते बाहेर जाणार होते म्हणून ते आले. एकाच पत्रकार परिषदेमध्ये 3 वेळा एका गोष्टीवरनं स्पष्टीकरण देत असताना सुनील तटकरेंनी कालच्या बैठकीविषयी सुनेत्रा पवारांना संपूर्ण माहिती होती असं विधान केलं नाही. दुसरं म्हणजे जेव्हा जेव्हा पक्षासंदर्भात काही राजकीय चर्चा करायची असते तेव्हाच पक्ष नेतृत्व म्हणून सुनेत्रा पवारांना गोष्टी अवगत केल्या जातात. पण जर मतदारसंघातील कामांविषयी बैठक असेल तर असं सांगण्याची काही आवश्यकता नसते असं म्हणत तटकरेंनीच माध्यमांमध्ये सुरू असलेल्या बातम्यांना दुजोराही दिला. असो, आता याच भेटीवरून राष्ट्रवादीचे माजी आमदार अमोल मिटकरींनी पटेल तटकरेंवरती नाव न घेता निशाणा साधलाय. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनीही दोघांवरती टीका केली आहे. आदरणीय सुनेत्रा वहिनींना माहीत न होता ह्या दोन्ही भेटी वर्षा बंगल्यावर 2 नेत्यांच्या झाल्या तर मला असं वाटते ही बाब पक्षाच्या दृष्टीनं गंभीर आहे. कारण सुनेत्रा वहिनी ह्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. मागील 2 दिवसात तुम्ही बघत असाल त्यांना नोटीस पाठवणे, त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर प्रश्नचिन्ह निर्माण करणे आणि मग ह्या सगळ्या गोष्टी करणं हे थोडंसं चुकीचं आहे. सुनेत्रा वहिनी ह्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांना विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय कोणीही नेत्यांनी घेऊ नये. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटताना त्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं. अजितदादा गेल्यानंतर त्या पक्षाची तशी राया गेलेली आहे. अजितदादा होते तर तो पक्ष होता. आता अजितदादा नाही तर त्या पक्षाला कोणताही अर्थ नाही.
कारण बाकी आता काही वहिनी साहेबाविषयी तर काही बोलणं योग्य नाही होणार, कारण त्यांना याचा अनुभवच नाही. कारण हे लोक काही काम करू देणार नाही आणि हे लोक भारतीय जनता पार्टीची चमचेगिरी करणारे, प्रफुल्ल पटेल असतील नाहीतर सुनील तटके असे भाजपाच्या तुकड्यावर जगणारे लोक आहे. त्याच्यामुळं हे काही अजितदादाचा पक्ष ठेवतील असं मला नाही वाटत, किंवा ठेवला तरी चाकरी करतील भारतीय जनता पार्टीची, एवढंच. बरं, आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सुनील तटकरेंनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरूनही भाष्य केलंय. त्यावर जयंत पाटलांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात. स्वर्गीय दादा असतानाच विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या. विलिनीकरणाच्या चर्चेचा अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचल्या. मी अनेक वेळेला मला माहिती होतं, पण दुर्दैवाने दादांचं निधन झाल्याच्यानंतर विलिनीकरणाच्या चर्चेला पूर्णपणाने विराम मिळाला. काही दिवसापूर्वीच साहेबांच्या पक्षाची राज्य पातळीवरची बैठक झाली. त्यावेळेला कार्याध्यक्ष म्हणून सुप्रियाताई असतील, पक्षाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे असतील, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आता विलिनीकरणाच्या चर्चेला पूर्ण विराम आहे. ही भूमिका स्पष्टपणे त्या ठिकाणी मांडली गेली. त्यामुळे नव्याने काही ती चर्चा कुठे सुरू झालेली नाही. सुरू झालीच तर मग तो विषय, पण आज तरी कुठे सुरू झाल्याचं चित्र नाही. की तसा संबंध आमचा 40 वर्षाचा, परंतु मागच्या 7-8 महिन्यात ते अनेक वेळा माझ्या घरी आले. मला प्रश्न विचारण्यात आला की ते काय येत होते, तर मी सांगितलं त्यांची इच्छा होती दोन्ही पक्ष एक व्हावे. आता त्यावेळी याबद्दल वेगळ्या लोकांनी वेगळं भाष्य केलं, ठीक आहे. पण आता सुनील तटकरे साहेब जर म्हणत असतील की त्यांनी पण हे आज सांगितलं, ही चांगली गोष्ट आहे. ही चर्चा झालेली होती आणि अनेक वेळा झालेली होती, आणि सुनील तटकरेजींना त्यांनी याची माहिती त्यावेळी दिलेली होती असं तटकरेंच्या बोलण्यावरून आज दिसतंय. आणि यानंतर थेट जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला आणि पाहूयात आपल्या पहिल्या प्रश्नावरती आज प्रतिक्रिया काय आलेल्या आहेत लोकांच्या. एक्सवरनं पहिली प्रतिक्रिया विनोद मुंढे यांची आहे. राजकारणामध्ये प्रत्येक निमंत्रणामागे राजकीय संदेश असतोच असं नाही, पण वेळ आणि परिस्थिती पाहता लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे. पुढची प्रतिक्रिया आपण पाहतोय फेसबुकवरनं शौनक भिडे यांची. फक्त फडणवीसच नव्हे तर सर्व हिंदूंना पक्षीय राजकारण बाजूला ठेवून राम मंदिर चोरीच्या निषेधासाठी रामरक्षा आंदोलनात सहभागी व्हावं. फेसबुकवरनं पुढची सोपान सपकाळ यांची प्रतिक्रिया आहे. ठाकरेंनी फडणवीसांना निमंत्रण दिल्यामुळे त्यांच्यासमोर पेच निर्माण होऊ शकतो. जर देवेंद्र फडणवीस या आंदोलनामध्ये सहभागी झाले तर ते ठाकरेंच्या भूमिकेला किंवा आंदोलनाला अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्यासारखं होईल. फेसबुकवरनं वैभव संचेती म्हणतात, पक्षीय राजकारण बाजूला ठेवून हिंदू म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचं आमंत्रण स्वीकारून रामरक्षा आंदोलनाला बिनशर्तपणे जायला काहीही अडचण नाही. आणि यानंतर जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात लोकांनी कौल कुठल्या पर्यायाला दिलेला आहे. आपला आजचा प्रश्न होता, नागपुरातील रामरक्षा आंदोलनासाठी फडणवीसांना निमंत्रण देऊन ठाकरेंनी त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला असं वाटतं का? 39,000 मतं आली आहेत आणि 72% लोकांना वाटतंय होय कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. 28% लोक म्हणतात नाही. आणि याबरोबरच 0 आवरमध्ये घेऊया छोटासा ब्रेक. पाहत रहा